जेव्हा मी खूप जणांना विचारते की तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का, तर सर्रास सगळेजण एकच म्हणतात, आम्हाला इंग्रजी सगळी कळते, जो काही बोललं जातं ना ते सगळं कळतं, फक्त मी त्यांना रिप्लाय देऊ शकत नाही किंवा मी त्यांच्यासोबत इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही. कित्येक जण तर असंही म्हणतात की अरे खूप छान छान सेंटेन्सेस मनामध्ये तयार होतात, इवन मी खूप छान लिहू शकतो, पण ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग काय होतं माहीत नाही, मी बोलू शकत नाही. असं का होत असेल? कारण आपण फक्त इनकमिंगवर फोकस करतो, आउटगोईंगवर नाही. म्हणजेच आपला सगळा फोकस हा थेरीवर आहे, प्रॅक्टिकलवर नाही. आता इनकमिंग आणि थेरी म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, बरोबर आहे. इनकमिंग किंवा थेरी म्हणजे काय, तर आपण खूप साऱ्या गोष्टी वाचतो, खूप सारे व्हिडिओज बघितले जातात, त्याच्यानंतर ना आपण ग्रामर शिकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी ह्या इनपुटच्या आहेत. आपल्याला जे काही लागणारं आहे ना इंग्रजीसाठी, त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळं इन्फॉर्मेशन आपण गॅदर करतो थ्रू लर्निंग, थ्रू वॉचिंग, थ्रू रीडिंग. बट व्हॉट अबाउट द प्रॅक्टिकल? आउटगोईंगबद्दल काय? आपण बोलतच नाही, मग आपलं प्रॅक्टिकल हे होत नाही, म्हणजेच आपलं आउटगोईंग हे शून्य असणार आहे. का बरं शून्य असणार आहे? कारण तुम्हाला तुमच्या सोबत कोणी नाही आहे जो इंग्रजी बोलणार आहे, किंवा कोणी सांगणारा नाही आहे, किंवा ॲटमॉस्फिअर नाही आहे की हां बाबा आपण आता ह्यांच्यासोबत इंग्रजी बोलायला पाहिजे, राईट. सो लीव द ॲटमॉस्फिअर ऑर लीव द पर्सन, त्यांचा विचारच करू नका. यू आर द पर्सन, जे तुम्हाला साथ द्यायचं आहे, बरोबर आहे. मग काय करू शकतो आपण? काय करू शकतो इन द सेन्स, जे काही तुम्ही व्हिडिओज बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत, स्टोरी बघितलेले असतात किंवा ऐकलेले असतात, तर ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मांडायचं आहे. म्हणजेच लिखाण करायचं आहे नाही. ऑफकोर्स लिखाण म्हणजे परत काय झाला, थेरीचा पार्ट झाला. आय एम स्पीकिंग अबाउट द प्रॅक्टिकल. तुमच्या शब्दामध्ये त्यांना मांडायचे, म्हणजे तुम्हाला ते बोलायचं आहे. जर तुम्हाला कोणी पार्टनर भेटत नसेल, तर तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ ह्या दोन फॅसिलिटीज आहेत, बरोबर आहे. मग तुम्ही जे काही बोलणार आहे त्याचं रेकॉर्डिंग करा आणि मग तुम्ही ते ऐकू शकता. तुम्ही जे काही रीडिंग केलेलं आहे तुमच्या शब्दामध्ये ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचे व्ह्यूज वाढणार आहेत, तुमचा शब्दसंग्रह तिथं वापरला जाणार आहे, तुमचं ग्रॅमर किती परफेक्ट झालेलं आहे ते तुम्हाला कळणार आहे. सेकंड, जर तुम्हाला असंही जर वाटत असेल की नाही मला कोणाची तरी गरज आहे, तर जस्ट जॉईन स्पोकन इंग्लिश क्लासेस, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲटमॉस्फिअर मिळणार आहे, ट्रेनर्स असणार आहे जे तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगणार आहेत की हे बरोबर आहे, हे असं प्रकारे कर म्हणजे तुझं व्यवस्थित होऊन जाईल. म्हणजेच देर आर मेनी वेज ज्याच्यावर आपण फोकस करू शकतो आणि आपलं प्रॅक्टिकल इन्क्रीज करू शकतो. आपलं आउटगोईंग वापरणं खूप गरजेचं आहे. फक्त इनकमिंग असून काहीही उपयोग नाही. आउटगोईंग इन द सेन्स स्पीकिंग, आणि स्पीकिंग म्हणजेच प्रॅक्टिकल, म्हणजेच तुम्हाला फोकस करायचा आहे प्रॅक्टिकलवर. थेरी प्लस प्रॅक्टिकल इज इक्वल टू 100% रिझल्ट इन युअर स्पोकन इंग्लिश. सो प्रॅक्टिकलवर भर द्या, आउटगोईंगवर भर द्या, म्हणजे तुमचं इंग्रजी आपोआपच सुधारलं जाणार आहे.